की मी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना तुम्ही नाही असं सांगता. तर तुम्ही नाही का सांगता? मी दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांना नाही असं नाही सांगत. चहा कॉफीमध्ये जे आपण थोडंफार दूध वापरतो ते योग्य आहे की नाही? फारच वापरतो. 1 ग्लास दुधामध्ये 12 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट असतं. ना ते दूध प्युरिफाईड फॉर्ममध्ये राहिलेलं आहे, ना दुधाचा सोर्स प्युरिफाईड फॉर्ममध्ये राहिलेला आहे, ना त्या दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हशी असतील त्या प्युरिफाईड फॉर्ममध्ये राहिलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या पेशंटचं मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स थांबवतो त्याचं डायबेटिक रिव्हर्सल लवकर व्हायला लागलेलं आहे. फॉर डायबेटिक ऑर इफ यू डोंट वॉन्ट टू बिकम डायबेटिक, पॅकेट मिल्कला तुम्ही नोच म्हणा. वीस आहे की व्हिगन मिल्क पण जास्त घेऊ नका. डेफिनेटली मिल्क हे डायबेटिक पेशंटसाठी पॉयझन आहे असं आपण म्हणू शकतो. पॉयझनच आहे. ही 5 पदार्थ विषासारखे आहेत, ते टाळायचे. 5 पांढरे पदार्थ. पहिला पदार्थ, मिल्क कंझम्पशन केल्यामुळं तुमचा अंडरलाईंग इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो. डायबिटीस पेशंटनी दूध ही योग्य प्रमाणात घेणं योग्य आहे किंवा काय वाटतं तुम्हाला माझं उत्तर? नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज विषय माहिती नाही मला गंभीर आहे का नॉर्मल आहे, कारण खूप सोपं एक शब्द आहे दूध. आपल्या आवडीचा विषय आहे तसा पाहिला तर. आपण रोजच्या वापरामध्ये दूध असतं, पण हेच दूध मी डॉक्टरांचे 1-2 वेबिनार्स पाहिले, त्यामध्ये पाहिले की ते कम्प्लिटली बंद. इट्स अ बिग नो असं सांगतात, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. तर म्हटलं आज तुमच्या मनातले हे सगळे प्रश्न, मला खात्री आहे तुम्ही पण डॉक्टरांना पाहिलं असेल हे सांगताना, पण त्याचं विश्लेषण, पूर्णपणे विश्लेषण ह्या एका विषयावर आज आपण घेऊन आलेलो आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज फ्री फॉरएव्हरचे संस्थापक, डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज मी तुम्हीच सांगितलेल्या 1-2 टिप्सला तुमच्याकडनं क्रॉस व्हेरीफाय करायला आलेली आहे. ओके, ग्रेट. हरकत नाही. सो स्टार्ट करा. काय व्हेरीफाय करायचं तुम्हाला? दूध हा विषय आहे डॉक्टर. मी पाहिलंय तुम्हाला की मी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना तुम्ही नाही असं सांगता. तर तुम्ही नाही का सांगता? ओके, मी दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांना नाही असं नाही सांगत. मी सांगतो ॲनिमल मिल्कपासून आणि ॲनिमल प्रोडक्ट्सपासून बिईंग अ डायबेटिक तुम्ही लांब राहणं गरजेचं आहे. सो सगळ्यात पहिला मी हे वाक्य खोडतो की दुधाला बंदी नाही आहे. अच्छा. त्याचा सोर्स तुम्ही कुठल्या सोर्सपासून, मग तसं म्हटलं तर दूध हे तर आपण म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्यात पहिलं फूड जर का कुठल्याही बाळ जन्म झाल्यानंतर किंवा आपला जन्म झाल्यानंतर पहिले काही महिने दूध हे एकमेव अन्न असतं. तुम्हाला पाणी सुद्धा पचू शकत नाही. बरोबर. त्यामुळं मिल्क ही इसेन्शियल गोष्ट आहे का? येस, इसेन्शियल गोष्ट आहे. इफ इट इज कमिंग फ्रॉम युअर मदर, तुमच्या आईपासून तुम्हाला येत असेल तर ते दूध हा सगळ्यात उपयोगाचा घटक आहे आणि तो ग्रोथ, नरिशमेंट, आपल्या सर्व्हायवलसाठी असलेला घटक आहे. बरोबर. पण जेव्हा आपण डायबिटीसच्या बाबतीत येतो तर त्याला एक सर्टन रिझन्स आहेत की जे काही ओव्हरऑल आज डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय, ओव्हरऑल लोकांच्यामध्ये डायबिटीसचा जो काही काय म्हणू शकतो नंबर वाढतोय, तर त्याच्यामध्ये इट इज लुकिंग लाईक डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मिल्क कन्झम्पशन. ॲनिमल जे कन्झम्पशन आपल्या खाण्यामध्ये आलेलं आहे, आणि पर्टिक्युलरली आय एम टॉकिंग अबाउट डेअरी इंडस्ट्री. जी डेअरी इंडस्ट्री आज येते, तर डेअरी इंडस्ट्रीमधून आपण जे पॅकेट मिल्क घेतोय किंवा मिल्कवरती ज्या ज्या पद्धतीचं प्रोसेसिंग केलं जात आहे, ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इतर विविध घटक मिक्स केले जात आहेत किंवा त्यातले घटक काढले जात आहेत. ओके. सो आयडियली जे आपल्याला प्राचीन काळामध्ये जे काही दुधाबद्दल सांगण्यात आलं होतं त्यातलं हार्डली 2 to 3% राहिलेलं आहे. ना ते दूध प्युरिफाईड फॉर्ममध्ये राहिलेलं आहे, ना दुधाचा सोर्स प्युरिफाईड फॉर्ममध्ये राहिलेला आहे, ना त्या दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हशी असतील त्या प्युरिफाईड फॉर्ममध्ये राहिलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणीच ती प्युरिटी आपण हरवून बसलेलं आहे. फक्त ती इमोशन जी होती की दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे कॅल्शियम मिळतं आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला दिलं म्हणून ते पीत राहायचं आहे. त्याच्या मागच्या जे काही ट्रान्सफॉर्मेशन या पूर्ण गेल्या 100 वर्षामध्ये किंवा गेल्या शतकामध्ये दुधामध्ये झालेलं आहे, आणि वी हॅव लॉस्ट द प्युरिटी अँड सोल ऑफ दॅट मिल्क. आणि त्यामुळं एक जे रिस्क फॅक्टर सांगितले जातात की जसं म्हणतात की स्मोकिंग केल्यानंतर कॅन्सरची शक्यता जास्त असते, तंबाखू खाल्ल्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. तर सगळ्याच तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर होणार का याचा अर्थ? पण 80% लोकांच्या दिसून येतो. दारू पिणाऱ्या सगळ्यांचंच लिव्हर खराब होतं का? तर तसं नाही आहे की दारू पिणाऱ्यातल्या 80% लोकांचा फॅटी लिव्हर किंवा लिव्हरशी रिलेटेड काहीतरी होतं. तर असं लक्षात आलेलं आहे जे टाईप 1 डायबिटीसचे पेशंट्स आहेत आणि जे टाईप 2 डायबिटीसचे पण पेशंट आहेत, तर त्यांच्यामध्ये एक कॉमन लिंक दिसले की ज्यांचं मिल्क कन्झम्पशन जास्त असतं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण पण जास्त आहे. आणि जर का एक्झिस्टिंग डायबिटीस तुम्हाला असेल
आणि तुम्ही जर का मिल्क आणि मिल्क प्रोडक्टचं कन्झम्पशन सुरू ठेवलं तर तुमच्या शुगर लेवल वेगाने वाढतात, तुमचा इन्शुलिन रेजिस्टन्स वेगाने वाढतो, तुमचा इन्शुलिन तयार करणाऱ्या बीटा सेलचा ऱ्हास ॲज कम्पेअर टू जे मिल्क सोडतात किंवा मिल्क थांबवतात त्यांच्या खाण्यामधलं त्यांच्यापेक्षा तो फास्ट होताना दिसून आला आणि तब्बल 11 ते 13 टाइम्स 11 to 13 टाइम्स. आणि या 19 मी ओव्हरऑल जेव्हा आता मिल्क आणि याच्याबद्दल स्टडी करत होतो तर फ्रॉम 19 अगदी जुन्या ह्याच्यापासून म्हणजे 1960 शतकापासून ते अगदी आता रिसेंट जे 2018 मध्ये आणि मॅक्सिमम यातल्या स्टडी आहेत ना ते अमेरिकन टॉप इन्स्टिट्यूट हार्वर्डनी हे केलेल्या स्टडी आहेत ह्या इंडिपेंडंटली सर्वे केलेल्या स्टडी आहेत. जिथं जिथं टाईप 1 डायबिटीसचं असोसिएशन जास्त आहे, फिनलंड ही सगळ्यात जास्त जगातली डेअरी मधली टॉप हे समजली जाते आणि तिथं पण टाईप 1 डायबिटीसचं पेशंट जास्त आढळून आलेलं आहे. आणि देर इज पहिलं असलं म्हणलं जायचं की देर इज सम रिलेशन बिटवीन ॲनिमल डेअरी अँड दिस थिंग, पण नाऊ इट इज सेड दॅट विथ लॉट ऑफ रिसर्च, कमीत कमी 500 रिसर्च आर्टिकल्स आहेत की जे कन्फर्म त्यांनी केलेलं आहे की येस देर इज अ डेफिनेटली रिलेशन बिटवीन टाईप 1 टाईप 2 डायबिटीस अँड मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स. सो हे ह्याच्यामध्ये होतंच. आणि मला ओव्हरऑल लक्षात आलं की जेव्हा आपण एखाद्या पेशंटचं मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स थांबवतो त्याचं डायबिटिक रिव्हर्सल लवकर व्हायला लागलेलं आहे, डायबिटिक रिव्हर्सल सस्टेनेबल राहतं आणि त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स त्याचा वेगाने कमी होतो. सो डेफिनेटली मिल्क हे डायबिटिक पेशंटसाठी पॉयझन आहे असं आपण म्हणू शकतो. पॉयझनच आहे, ॲनिमल मिल्क. ओके. तर मग आता मला इथेच थांबवलंय खरं तर. पण पुढचा प्रश्न असा आहे की लो फॅट दूध, फुल क्रीम दूध किंवा म्हशीचं दूध ह्यापैकी मग डायबिटीस पेशंटसाठी योग्य आहे का काही? नाही, लो फॅट, आता लो फॅट आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी तुम्ही मिल्कची प्युरिटी घालवलीत ना, लो फॅट ती गाय किंवा म्हैस देताना तरी लो फॅट मिल्क देत नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला कळतं तर ती जे मिल्क देतं त्या मिल्कचं जेव्हा आपण डेफिनेशन म्हणलं मिल्क तर काय आहे तर मिल्क हे असा पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स आणि मिनरल्स योग्य प्रमाणात असतात आणि ते अशा पद्धतीनं बनवलेले असतात ते त्या पर्टिक्युलर प्राण्याच्या बच्च्यासाठी म्हणजे त्या पर्टिक्युलर प्राण्याच्या बछड्यासाठी किंवा त्याच्या मुलामुलीसाठी पिल्लासाठी योग्य बनवलेले असतात. म्हणजे काय की गाईचं दूध आहे ते गाईच्या बाळासाठी, म्हशीचं दूध आहे ते म्हशीच्या याच्यासाठी, वाघाचं दूध आहे वाघाच्या याच्यासाठी, तसं मनुष्याचं जे आहे ते मनुष्य प्राण्याचं दूध आहे ते त्या लहान बाळासाठी. सो त्या प्रमाणात आणि त्या प्रपोर्शनमध्ये त्याच्या गरजेनुसार निसर्गाने बनवलेला आहे. सो बरेच जण मला म्हणतात ना की डॉक्टर भागेश कुलकर्णी तुम्ही दूध बंद करायला सांगताय, तुम्ही दूध घेऊ नका. मी म्हणते मी नाही म्हणत आहे असं, हे निसर्गाचं म्हणणं आहे, मी फक्त पोहोचवतोय तुम्हाला. सो पहिल्यांदा आपण जेव्हा दूध म्हणतो, मिल्क म्हणतो तर वी नीड टू फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड की मिल्क म्हणजे नेमकं काय आणि त्याचे हे काय होते. तर आपण जेव्हा ग्रोईंग स्टेजमध्ये असतो, आपण जेव्हा जन्म होतो तर जन्म झाल्यानंतर आपल्याला अन्न म्हणून जे आपल्याला मिल्क दिलं जातं तर त्याच्यामध्ये हे सगळे घटक पूर्ण प्रमाणात असतात. कारण ते बाळ जेव्हा जन्माला येतं तर त्याची ग्रोथ होणं गरजेचं आहे, त्याची वाढ होणं गरजेचं आहे आणि ती शारीरिक वाढ होत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन. सो आईची नाळ जोपर्यंत आपल्याला कनेक्टेड असती तोपर्यंत ते रक्ताच्या माध्यमात एकदा का तुम्ही ते नाळ तोडली की मग ते जे बाळाला जन्म दिलेला आहे त्याला सर्वाइव्ह व्हायला पाहिजे ना. तर त्यावेळेला त्याला सर्वाइव्ह होण्यासाठी तेच जे दूध आहे जे पहिलं जे रक्त आहे जे रक्ताच्या माध्यमातून नाळेच्या माध्यमातून येत होतं दॅट गेट्स कन्व्हर्टेड इन टू द मिल्क आणि मग ते स्तनपानाच्या माध्यमातून ते त्या बाळापर्यंत पोहोचवलं जातं. सो माझ्या दृष्टीनं मिल्क इज अनदर फॉर्म ऑफ न्यूट्रिशन जे आईकडनं त्या बाळाला मिळत असतं. आणि तुम्ही जर का बारकाईने बघितलं तर पहिले 2 महिने 3 महिने त्या जेव्हा विनिंग असतं त्या लहान मुलांचं तर डॉक्टर सुद्धा सांगतात की जेव्हा जेव्हा ते बाळ रडेल, जेव्हा अगदी त्याला तहान जरी लागली तरी त्याला फक्त मिल्क द्यायचं आहे, त्याला पाणी पण नाही द्यायचं. आणि ऍक्च्युली जर का आपण त्यावेळेला दुधाशिवाय इतर काय पदार्थ द्यायचा प्रयत्न केला तर त्या लहान बाळाला लूज मोशन होतात. कारण त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फक्त दूध पचवणारा घटक असतो. आणि जसं जसं ते बाळ मोठं होत जातं तसं तसं तुम्ही बघितलं तसे त्याचे दात यायला लागतात, त्याला खाण्याची हे होती, तसं तसं त्या आईचं दूध कमी 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 होत जातं. आणि एका पॉईंटला जेव्हा ते बाळ सक्षम बनतं त्याच्या पद्धतीनं सॉलिड फूड खाऊ शकतं तर दूध पूर्णपणे बंद होऊन जातं. आणि परत जर का ती आई 2 वर्षांनी 3 वर्षांनी 4 वर्षांनी प्रेग्नंट राहिली आणि परत त्याने नवीन बाळाला जन्म दिला तर परत ते दूध येतं. म्हणजे निसर्गाचं म्हणणं काय आहे, जर का एवढं दूध इसेन्शियल होतं आणि दूध जर का प्यावं अशी इच्छा असती तर त्या आईला आयुष्यभर दूध राहिलं असतं आणि ती त्याच्या बाळाला किंवा त्याच्या मुलीला ते दूध म्हणजे देत राहिली असती.
पण निसर्गाचं काय म्हणणं आहे किंवा तू जोपर्यंत डिपेंडंट आहे, सफिशियंट जोपर्यंत तुझं सर्वायवल स्वतःच्या बेसिसवर होत नाही, जोपर्यंत तू सॉलिड फूड खाऊ शकत नाहीस, तोपर्यंत तुला विनिंग आहे, तोपर्यंत तुला हे करायचं आहे. सो हे निसर्गानेच आपल्याला पहिल्यांदा सांगून ठेवलेलं आहे. आता हे जुन्या काळी काय व्हायचं की जुन्या काळी एकेका स्त्रीला एकेका आईला 7, 8, 9 मुलं असायची आणि त्याच्यामध्ये कसं व्हायचं की एखाद्या वेळेला काही डिलिव्हरीजमध्ये त्या बाळाचा मृत्यू व्हायचा आणि कधी कधी काय व्हायचं की बाळाला तर जन्म दिलाय मी, पण कधी कधी दुर्दैवाने आईचा मृत्यू होऊन जायचा. आता समजा त्यावेळेला काय असं एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आणि एवढं हे नव्हतं, तर मी बाळाला तर जन्म दिलाय पण ती आई जर का तिथं नसेल तर त्यावेळेला त्या बाळाचं सर्वायवल कसं करणार. मग त्यातल्या त्यात उपयोगी म्हणून मग आईचं दूध नाही तर आपल्या घरात असलेलं बाबा गाईचं शिल्लक राहिलेलं त्याच्या वासराला दिल्यानंतर जे दूध शिल्लक राहिले ते बाळाला द्या सो दॅट ते सर्वाईव्ह होईल. बरोबर, ही भावना त्यावेळेला होती. पण आता तो कालावधी त्यातली ती इमोशन होती म्हणून ते गाईला गोमाता म्हणायचं, आपल्या आईसारखं ट्रीट करायचं वगैरे. आणि त्यावेळेला त्या गायींना पण त्या पद्धतीनं ठेवलं जायचं, त्यांना पण त्यांच्यावर प्रेम केलं जायचं. गाईला खऱ्या अर्थाने गोधन किंवा गोमाता मानलं जायचं. त्या वासराला दूध पिल्यानंतर शिल्लक राहिलेलं दूध वापरलं जायचं किंवा एक्स्ट्रा दूध घरामध्ये वापरून त्याचे सगळे प्रोडक्ट्स बनवले जायचे. पण आज त्या गाईचं किंवा म्हशींचं काय झालेलं आहे की त्यांना एक प्रोडक्ट म्हणून बघितलं जात आहे. त्यांची पैदासच दूध देण्यासाठी करण्यात आलेली आहे की बाबा ही गाय आहे ती 25 लिटर दूध देणारी, ही गाय 30 लिटर दूध देणारी. त्यांच्या दुधाच्या ह्याच्यावरती ठरवलं जातं आणि जर का त्या गायीने दूध देणं बंद केलं तर मग त्याला अनफॉर्च्युनेटली मारून टाकलं जातं किंवा कसायाकडे दिलं जातं. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे की त्याचा उपयोग नाही, मग काय गाय दिली जात नाही, हे होत नाही. आणि मग त्यातनं पण जे दूध येतं ते दूध, आता आपण काय म्हणतोय की तुमचा प्रश्न होता की काय फॅट, लो फॅट. तर आपल्या डोक्यात काय बसलेलं आहे की दुधामध्ये फॅट असतं, चरबी असते आणि ती चरबी माझ्या रक्तवाहिन्यात जाऊन अडकून बसेल, मला त्यामुळे हार्ट अटॅक येईल वगैरे वगैरे. सो तुम्ही मिल्कमधलं हे काढून टाका. तर तुम्ही डायरेक्ट फॅट काढत नाही. तुम्ही जेव्हा ते दुधाचं प्रोसेसिंग करता सगळ्यात पहिल्यांदा 1-2 गोष्टी त्यात केल्या जातात. एक आहे स्टीमिंग, दुसरं आहे हिटिंग आणि पाश्चरायझेशन ज्याला आपण म्हणतो. तर तुम्ही स्टीमिंग आणि हिटिंगमध्ये जे इसेन्शियल आहेत 2 पद्धतीचे व्हिटॅमिन्स याच्यात असतात. एक असतात वॉटर सोल्युबल, दुसरे असतात फॅट सोल्युबल. आता तुम्ही पहिलं त्याला पाश्चरायझेशन करता, तुम्ही स्टीमिंग करता की त्यात बॅक्टेरिया नको, ते मला शुद्ध पाहिजे. बॅक्टेरिया काढण्यासाठी तुम्ही स्टीमिंग केलं, म्हणजे तुम्ही काय काढलं, त्याला स्टीमिंग केल्यामुळं वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत ते सगळे काढून टाकले. आणि नंतर तुम्ही म्हणतात की त्याला स्किम मिल्क करायचं, त्यातलं फॅट पण काढून टाकलं. म्हणजे तुम्ही फॅट पण काढून टाकलं आणि हे पण काढून टाकलं. सो जे फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन A, B, C, D, E, K सगळे व्हिटॅमिन्स तुम्ही ह्याच्यात बाहेर काढून टाकले. राहिलं तुमच्याकडं काय शिल्लक राहिलं तर ते पाणी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वॉटर बेस्ड आहे. आणि आजकाल पाण्याचं ह्याला आपण भेसळ समजतच नाही. आपण एक गृहीतच धरलेलं आहे की दुधामध्ये पाणी हे असणारच आहे, 20% 30% पाणी त्यात समीकरणच आहे. सो शिल्लक राहिलं ते काय राहिलं, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन याच्यावरती. बरं तुम्ही त्याच्यामध्ये पण काय करताय की ते परत तुम्ही पॅक करताय, रिपॅक करताय. त्याच्यामध्ये अजूनही त्याची घनता वाढवण्यासाठी बऱ्याच वेळेला काही ठिकाणी ॲडल्टरेशनमध्ये काय गोष्टींमध्ये मग कधी युरिया टाकलं जातं, कधी मेलानामाइन टाकलं जातं, कधी त्यात असं पण आढळून आलेलं आहे की त्याची घनता परत वाढवण्यासाठी दुधावर थोडी साय पण आली पाहिजे, मग त्यात स्टार्च वगैरे पण ॲड केलं जातं. नॉट ईच अँड एव्हरी वन इज डुईंग इट. पण भेसळ हा पण एक वेगळा मुद्दा येऊ शकतो. मी असं म्हणून चालेल की चलो मी भेसळ नाही केलेली, मी फक्त दूध वापरले, तरी पण ते कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पाण्यामध्ये मिक्स केलंय. तर आता मला तुम्ही सांगा की तुम्ही जे दूध हे करताय ते रिअल दूध राहिलं का? जेव्हा तुम्ही स्किम मिल्क केलं ते प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं गरम पाण्यामध्ये केलेलं मिश्रण आहे. ह्याला जर का तुम्ही दूध म्हणत असाल तर माझ्या दृष्टीनं ते दूध नाही आहे. मग दुसरी गोष्ट तुम्ही जर का बघितलं तर आपण म्हणजे डायबिटीसचा सगळ्यात मोठा जो शत्रू समजतो तो कुठला आहे, कार्बोहायड्रेट. आता तुम्ही जेव्हा डायबिटीस झाला त्यावेळी तुम्ही साखर बंद केलीत, साखर नको म्हणून. आता हे आपल्याला माहित नाही किंवा हे कोणी सांगितलेलं नाही की 100 ml म्हणजे 1 ग्लास जेव्हा आपण दूधचा विचार करतो तर अशा पद्धतीच्या 100 ml स्किम मिल्कमध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे. तर 100 ml दुधामध्ये, म्हणजे 1 ग्लास दुधामध्ये किती कार्बोहायड्रेट असते, एनी आयडिया किती कार्बोहायड्रेट असतात? कधी आपण बघितलंय? आपण काय म्हणतो दुधामध्ये प्रोटीन आहे, प्रोटीन आपल्याला त्यासाठी मी घेतोय. दुधामध्ये प्रोटीन आहे, नक्कीच प्रोटीन आहे, त्याच्याबद्दल मी पुढे बोलतोयच. पण दुधामध्ये त्या प्रोटीन बरोबर 12 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट असतं 100 ml मध्ये मी बोलतोय. आणि 4 ग्रॅम म्हणजे 1 चमचा साखर, 4 ग्रॅम काय म्हणतात त्याला, म्हणजे 1 चमचा जेव्हा आपण घेतो 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये किती असतं, 4 ग्रॅम. म्हणजे जेव्हा तुम्ही 100 ml दूध पिताय तर त्यात किती चमचे साखर झाली, साधारण 3 चमचे. सो एका 100 ml मध्ये 3 चमचे, 1 लिटरमध्ये किती होईल, त्याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 30 चमचे साखरच आहे ॲक्च्युली. ती एक वन ऑफ द फॉर्म. हां, साखर तुमची रिफाईंड फॉर्ममध्ये ती तुमच्या शरीरात येणार. बरेच जण ह्याला म्हणतील की नाही बऱ्याच पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट असतं, बऱ्याच ह्याच्यामध्ये असतं. तर आपण आता दुधाचा वापर कुठं करतो
हे जर का आपण बारकाईनं विचार केला तर आपण काय म्हणतो, मी शुगर फ्री चहा पितोय, मी शुगर फ्री कॉफी पितोय. आता इथं प्रॉब्लेम कसा होतो की जरी मी ते स्कीम केलेलं आहे, जरी मी ते फॅट काढून टाकलेलं आहे आणि दिवसातनं जर का तुम्ही विदाऊट शुगरच्या 4 कप दूध वापरून केलेला 4 किंवा 5 कप चहा पिताय, म्हणजे तुम्ही अलाउड काय केलं की 400 ml किंवा 300 ml तुम्ही तुमच्या पोटामध्ये मिल्क घेतलेला आहे. प्रत्येक वेळेला 50-60 ml मिल्क. आणि बरेच सारखं आम्ही बघतो की फुल दुधाचा चहा किंवा कॉफी बनवतात, पाणी नाही टाकत आपण त्यात, ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये हे करतो. सो ऑलरेडी तुम्ही काय केलं की इकडचे 4 चमचे कमी केले, नाही मला नको, आणि मी साखरेचा चहा पित नाहीये म्हणून मी काय केलं, मी दूधयुक्त चहा दिवसात 4 वेळेला पिला. आणि माझ्या मनाचं समाधान काय करून घेतोय मी, विदाऊट शुगर आहे, आय एम डायबिटिक प्राऊडली सांगतो आपण ह्याच्यातलं. तुम्ही काय केलं, त्यापेक्षा तुम्ही ब्लॅक टी दिवसात 4 वेळेला घेतलात आणि त्यात 4 चमचे टाकले साखरेचे तर एक वेळ परवडेल. करू नका असं कोणी, पण आपण कोणाला फसवतोय, आपण आपल्या स्वतःला फसवतोय. सो हा पहिला सगळ्यात मोठा कार्बोहायड्रेट किंवा स्किम मिल्कचा हे येतोय की, कारण स्किम मिल्क मला तुम्ही फॅट काढून का टाकलं की त्या फॅटमध्ये माझं चरबी साठेल आणि माझं इन्शुलिन रेजिस्टन्स वाढेल, कोलेस्ट्रॉल होईल, माझ्या आर्टरीज सगळ्या क्लॉग होतील. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही दिवसातून हे अशा पद्धतीचं कार्बोहायड्रेट दूध आणि दुग्धजन्य पदार्थातनं घेताय. आता आपण फक्त मिल्क बद्दल बोलतोय, अजून पुढे गेलेलो नाहीये. मिल्कचं परत तुम्ही त्याचं दही करणार, ताक करणार, लोणी काढणार, तूप, जेवढं तुम्ही अजूनही करणार परत तुम्ही तिकडेच गेलेला आहात. जेवढं जास्त प्रोसेस तेवढं जास्त अवघड, अजूनही जास्त अवघड होत जाणार, पचायला पण डिफिकल्ट, अजून जास्त तुम्ही चरबी वाढवायला लागलात. आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही त्यातनं फॅट काढलेलं आहे. नाऊ दिस कार्बोहायड्रेट ते जर का तुम्ही वापरलेलं नाहीये, दिवसात मी 3 वेळा 4 वेळेला बिन साखरेचा फक्त दुधाचा, किंवा बरेच जणांना सवय काय असते, नाही डॉक्टर आम्ही चहा वगैरे बंद केलाय, आम्ही सकाळी 1 ग्लास आणि संध्याकाळी 1 ग्लास दूध घेतोय. आता तुम्ही सकाळी 1 ग्लास संध्याकाळी 1 दूध घेतलं, त्यातनं आले कार्बोहायड्रेट आणि तुम्ही ते वापरत नाहीये. अगेन दिस कार्बोहायड्रेट गेट्स कन्वर्टेड इंटू आयदर इंटू ग्लुकोज ऑर इंटू फॅट, ते चरबीमध्ये कन्वर्ट होणार आहे. मग आता मला तुम्ही सांगा, जर का तुम्ही तेवढी ऍक्टिव्हिटी करत नाहीये, तुम्ही तेवढं तुमचं लेबर सारखं काय आपलं काय काम आहे, आपण उगा 40 मिनिटं व्यायाम करणार, तो पण केला तर बरोबर आहे, तो पण रोज नाही. पण दूध मात्र मी न चुकता सकाळी 1 ग्लास संध्याकाळी 1 ग्लास घेतोय. मी तर अजून बाकीच्या पुढच्या ऍस्पेक्टवर जात नाही, मी फक्त क्वांटिटी वाईज बोलायला लागलोय. सो आम्ही खूप सारे पेशंट असे बघितलेले आहेत की फक्त मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स थांबवले फक्त 1 महिन्यासाठी तर 50% शुगर कंट्रोलमध्ये येतात. त्यांना फार अप्रूप वाटतं. ते म्हणतात डॉक्टर तुम्ही आम्हाला दूध बंद करायला सांगितलं ना, आमचं लगेच हे झालं, खरंच मला फायदा झाला. त्यांना हे लक्षात येत नाही की पहिल्यांदा तो कार्बोहायड्रेट आपल्या कळत न कळतपणे आपल्या शरीरात जात होते, त्याचा वापर आपल्याकडनं तेवढा होत नव्हता, कारण माझी बैठी जीवनशैली आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मी नुसता बसून आहे आणि मी जर का दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पितोय, भले ते गाईचं असू दे, म्हशीचं असू दे, वाघाचं, उंटाचं, कुणाचं का असेल, बरोबर, तर तुम्ही कार्बोहायड्रेटच टाकताय ना पोटामध्ये. तुम्ही जर का तुम्ही तेवढे जर का हे नाही आहे, म्हणजे काय म्हणतो, तुम्ही जर का तेवढे श्रमिक नाही आहे, तुम्ही जर का श्रमजीवी नाही आहे, तुम्ही जर का बुद्धिजीवी आहे, तर मिल्क हे पचण्यासाठी अवघड असलेली गोष्ट आहे. बरोबर, त्या दृष्टिकोनातून तर तुम्ही स्किम मिल्क घ्या किंवा कुठलंही घ्या, तुम्ही जर का त्याचं पचन करू शकत नसाल, म्हणजे तुम्ही जर का तेवढे ॲक्टिव्ह नसाल, तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं इव्हन व्हिगन मिल्क सुद्धा फार रेकमेंडेड नाही त्या केसमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की जे आपल्यासाठी नाहीच आहे ते जर आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन तो एक पहिला भाग आहे. तो परिणाम दिसायला लागला. दूध जर का प्यायचं असेलच ह्याच्यातलं, म्हणजे इव्हन इफ यू आर नॉन डायबिटिक आणि तुम्हाला, तर मग तेवढं ऍक्टिव्हिटी वाढवा. बरोबर, तेवढे कार्बोहायड्रेट जर का तुमच्या पोटात, तुम्ही जर का 2 ग्लास दूध तुम्ही घ्यायचं म्हणताय किंवा 1 ग्लास दूध घ्यायचं म्हणताय, तर तुमची तेवढी ऍक्टिव्हिटी पाहिजे. दिवसभरात 2 तास 2.5 तासाचा तुम्ही जरा चांगला घाम गाळणारा एक्झरसाइज, तेवढी मशक्कत केली पाहिजे, तर मे बी तुमचं दूध थोडंफार शरीरात पचू शकेल. बाकीचा तर पुढचा भाग इन्फ्लमेशन वगैरे तो पुढे येणार आहे. अजून मी प्रोटीन बद्दल बोललेलोच नाही, जस्ट टॉकिंग अबाउट कार्बोहायड्रेट. बरोबर, भयानक आहे खूप हे सायन्सच एकंदरीत आहे, हे म्हणजे प्रूव्ड आहे. आणि असं काही नाहीये की बाबा हे कुठलं तरी मी जगा वेगळं सांगतोय. अगदी रिसेंट 2018-2019 मध्ये पण परत एकदा त्याच्यामध्ये, आणि असं नाही की फक्त 30, 40, 50 लोकांच्यात केलंय, 5-5 हजार 10-10 हजार लोकांच्या वरती स्टडी करण्यात आलेला आहे. आणि क्लिअर कट इंडिकेशन ह्याच्यात दिसायला सुरुवात झाली आहे. अँड नॉट ओनली डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, PCOD, प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, मेनी थिंग्स आर रिलेटेड टू ॲनिमल आणि डेअरी ह्याच्यासाठी, म्हणजे पर्टिक्युलर ॲनिमल मिल्कशी रिलेटेड आहेत हे दिसून आलेलं आहे. ओके, सो आता तुम्ही तुमच्या ह्या उत्तरातनं एक प्रश्नाचं उत्तर मला ऑलरेडी मिळालंय की मी आता विचारणार होते की चहा कॉफीमध्ये जे आपण थोडंफार दूध वापरतो ते योग्य आहे की नाही? फारच वापरतो, त्यामुळे थोडंफार हा शब्द फसवा आहे, कारण ते मॉडरेशन किल्स मी कायम म्हणतो.
थोडंफार असं म्हणू नका तुम्ही. इथं ऐकणाऱ्या लोकांना वाटेल की आम्ही पण थोडंफारच वापरतोय, कारण प्रत्येकाचं थोडं वेगवेगळं असतं. बरोबर आहे. तर ते तुमचं थोडं आमच्यासाठी फार आहे. हो, खरं खरं. म्हणजे ते अयोग्यच आहे, सेफ नाही. तुम्हाला म्हणजे मी सिंपल प्रश्न काय विचारतो की बरेच जण म्हणतात की थोडं दूध पिलं तर चालेल का, थोडं हे खाल्लं तर चालेल का. कायम एक्झाम्पल देतो की जी गोष्ट तुमच्यासाठी उपयोगाची नाही आहे ती थोडी काय आणि जास्त काय. एका कुठल्या तरी माझ्या ह्याच्यातच मी बोललेलं की थोडं शेण खाल्ल्यानं अनफॉर्च्युनेट शेण चांगलं नाही होणार. नाही मला ते डॉक्टर चॉकलेट वाटलं म्हणून मी थोडंसं शेण चाखून बघितलं, तुम्ही किती जरी कन्व्हिन्स केलं तर शेण नाही चांगलं होणार आहे ना. सो मिल्क तुम्ही छोट्या फॉर्ममध्ये घेतलं काय जास्त फॉर्ममध्ये घेतलं काय, त्याचा जो थोडाफार इम्पॅक्ट किंवा त्याचा जो काही काय म्हणतात फार इम्पॅक्ट, थोडाफार फार इम्पॅक्ट तो तुमच्या शरीरावर होऊ शकतो. कारण प्रत्येकाची थोड्याची डेफिनेशन वेगळी आहे ना. त्यामुळे आम्ही स्ट्रिक्टली नो म्हणतो. नो म्हटलं तर आम्हाला विश्वास असतो की थोडंफार तुमच्या भाषेत कमी करतील. थोडंफार अलाव केलं की ते प्रत्येकाचं थोडंफार वेगळं आहे ना. सो स्ट्रिक्टली नो हाच जास्त चांगला ऑप्शन होईल. डॉक्टर, आता जसं मिल्क प्रोडक्ट्स दुधाबद्दल तुम्ही सांगितलं, आता मिल्क प्रोडक्ट्स मध्ये येतं दही, ताक, तूप, पनीर आणि चीज पण एक ऍड करूया. काय चीज आहे ना. काय चीज आहे. तर मग हे कितपत सेफ आहे, योग्य आहे? आता मला सांगा, तुम्ही हे म्हणलात की असू द्यावं का आहारात? पनीर, दूध, काय पनीर काय काय म्हणलं तुम्ही? पनीर, दही, ताक, लोणी, हे सगळं कशापासून येतं? दुधापासून. जर का ओरिजिनल दुधाचा सोर्सच जर का खराब असेल तर मला सांगा त्याच्यापासून बनलेले प्रोडक्ट कसे चांगले होऊ शकतात? तर ह्याच्यामध्ये मेजर एक पहिलं गणित लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मिल्कमध्ये आपण प्रोटीनसाठी घेतो बेसिकली, आणि प्रोटीनचा नियम आहे की ग्रोथ की वाढ. तर असं म्हणतात की बाबा जोपर्यंत तुमचं वाढीचं वय आहे, जोपर्यंत तुमची वाढ होते, तोपर्यंत मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स तुम्ही कसे बसे तुमचं शरीर पचवू शकता. ॲक्च्युली नाही पचवू शकत. ॲक्च्युली आपण जेव्हा आईचं दूध सोडून गाईचं किंवा म्हशीचं किंवा इतर प्राण्यांचं दूध प्यायला लागतो त्यावेळेला 90% लहान मुलांच्या सुद्धा ते दूध बॉडी टॉलरेट नाही करू शकत. आपल्याला असं वाटतं. मी बऱ्याच आयांना विचारतो का तुम्ही देण्याचं, तर आमच्या आईबाबांनी दिलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे की दूध दिल्यावरच चांगलं होतं, दूध पिणं पोषक आहे. आपल्याला ॲडव्हर्टायझिंग पण तशा पद्धतीनं केलेलं आहे. आपल्याला तसं बंबार्डिंग केलं की मिल्क हा एकमेव सोर्स आहे की तो आपल्या ग्रोथ आणि ह्याला होऊ शकतो. मान्य आहे की. पण तुम्ही जर का ॲनिमलचं बघितलं तर जर का आपण गाईचं किंवा म्हशीचंच उदाहरण घेऊया, 6 महिन्यामध्ये त्या म्हशीचं रेडकू किंवा त्या गाईचं वासरू किती किलो होतं माहिती आहे का तुम्हाला? एनी आयडिया? 6 महिन्यात झपाट्याने म्हणजे 25 किलो वासरू असेल तर, आणि रेडकू असेल तर 40 किलो 6 महिन्यात ते 8 महिन्यात. आपलं बाळ होतं का 6 महिन्यात एवढं? आपलं बाळ जास्तीत जास्त 5-6 किलो म्हटलं तर फार गुटगुटीत. म्हणजे आईच्या ह्युमन मिल्कची जी कपॅसिटी आहे ती आहे 5 ते 6 किलो वाढवण्याची, आणि गाईच्या किंवा म्हशीची आहे 25 ते 30 किलो वाढवण्याची 6 महिन्यात. म्हणजे ऑलमोस्ट 19 पट त्याची ग्रोथ जास्त आहे. आणि तुम्ही जर का बारकाईने बघितलं तर ॲनिमलचं जे आहे ना त्याचा शरीराचा पार्ट मोठा होतो. ते जे खोंड असतं किंवा ते जे गाईचं वासरू असतं, डोकं फार मोठं होत नाही, ते डोकं छोटंच राहतं, शरीर एवढं वाढवलं होतं. 14 महिन्यात तर का फिमेल हे असेल तर 14 महिन्यात त्यांना त्यांचे मासिक सायकल सुरू होऊन त्या प्रेग्नन्सीसाठी लायक होतात. 14 महिन्यात फक्त. आणि आपल्या याला बघायला तर वयात याला 13 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष लागतात. सो सांगायचा उद्देश काय आहे की जे ॲनिमल मिल्क आहे ते शारीरिक वृद्धीसाठी जास्त कारक आहे, ना की बौद्धिक वाढ किंवा ब्रेनची वाढ. आणि आपल्या यांच्यामध्ये मानवामध्ये काय असतं की आपल्याला बौद्धिक वाढ खूप वेगाने होती, ना की शारीरिक वाढ. सो जर का तुम्ही मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स तुम्ही देत राहताय तर तुमची शारीरिक वाढ जास्त होणार आहे. आणि ही अनफॉर्च्युनेटली शारीरिक वाढ आपली आयुष्यभर नसती. तुम्ही एका ठराविक लेवलपर्यंत 18, 20, 22 वर्षापर्यंत आपली उभी वाढ होत असती. आणि त्यावेळेला मे बी तुमचं प्रोटीन किंवा काय जे त्या ह्याच्यातनं येणारं फॅट वगैरे आहे ते थोडंफार शरीर डायजेस्ट करू शकतं. त्यातून पण मी ते मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स पुढे 20-22 वर्षानंतर घेत राहिलो. आता माझी उभी वरची वाढ तर थांबली आहे, मग ती आडवी वाढ व्हायला लागते. मग ते जसं गाईला म्हशीला तोंड आहे तसं तुम्हाला पण तोंड किंवा काय तुमचं पण पोट तसं सुटायला सुरुवात होणार. सो ह्याच्यात लक्षात घेणं काय गरजेचं आहे की आपलं नेमकं काय हवंय, कशासाठी आपण ते घेतोय ह्याचं थोडंसं लॉजिक समजून घ्या. ह्या डेअरीनं पसरवलेलं किंवा इंडस्ट्रीनं पसरवलेलं मिथ आहे की दुधामधूनच फक्त तुम्हाला कॅल्शियम मिळतं, दुधामधूनच फक्त तुम्हाला प्रोटीन मिळतं, बाकीचा कुठला सोर्स त्यासाठी उत्तम नाही आहे. ॲक्च्युली जर का मी बघितलं, ॲक्च्युली 1 ग्लास दूध, ते पण तुम्ही स्किम मिल्क म्हणलं, असं किती प्रोटीन येतं, किती प्रोटीन असतं? 1 ग्लास दुधामध्ये 10 ग्रॅम फार मुश्किलीनं, 10-12 ग्रॅम. तर 2 अंड्यांमधून पण 12 ग्रॅम प्रोटीन तसं बघायला गेलं तर त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. तेवढं प्रोटीन तुम्हाला रेग्युलर तुमच्या खाण्यातले असे कितीतरी पदार्थ आहेत, अगदी आपले बेसिक शेंगदाणे जरी आपण घेतले, बाकी कशाला तीळ ह्याच्यातले
किंवा कुठलंही सीड तुम्ही घेतलं कुठलंही, तर 2 किंवा 3 चमचे जर का तीळ तुम्ही खाताय तर त्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन तुमच्या खाण्यामधून येऊ शकतं. सो कितीतरी असे व्हेजिटेबल्स आहेत, कितीतरी अशा पद्धतीचे ग्रेन्स आहेत की तिथून तुम्हाला ॲडिक्वेट प्रोटीन मिळू शकतं. पण मला प्रोटीन तिथूनच मिळणार आणि त्यासाठी मी घेतलं पाहिजे हे काय म्हणू शकतो एक गैरसमज आहे. ओके डॉक्टर, आता ह्यामध्ये डायबिटीज पेशंटसोबत हा प्रश्न रिलेटेड आहे असं वाटत नाही मला, पण जेव्हा आपण दुधासोबत जे ॲडिशनल घेतो प्रोटीन पावडर, जसं आता तुम्ही म्हणालात बोर्नव्हिटा आहे, हॉर्लिक्स आहे, बूस्ट वगैरे जे काय आहे, ह्यानी हे अजून वर्स्ट होईल का? वर्स्ट नाही होणार. का आपण दुधाबरोबर घेतोय लक्षात घेणं गरजेचं आहे, बिकॉज इट इज पॅलेटेबल. म्हणजे मला पण ते लक्षात आलं की दुधाबरोबरच का, तर काही गोष्टींमध्ये असं लक्षात आलेलं आहे की व्हिटॅमिन डी असेल किंवा हे असेल ना, तर ते जर का काही प्रोटीन्स आहेत किंवा काही व्हिटॅमिन्स आहेत तर ते जर का मी फॅट बरोबर मिक्स करून घेतले तर त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं, त्याचं मेटाबॉलिझम चांगलं होतं, पर्टिक्युलरली व्हिटॅमिन डीच्या बाबतीत बोलायला गेलं तर. पण मग तुम्हाला त्यासाठी दूधच घेतलं पाहिजे असं काही नाही. यू कॅन कंझ्युम इट विथ द ड्राय फ्रुट्स, यू कॅन कंझ्युम इट विथ द गुड फ्रुट्स. असे फ्रुट्स की ज्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात चांगल्या क्वालिटीचं फॅट असतं, ड्रायफ्रुट्समध्ये चांगल्या क्वालिटीचं फॅट असतं, ओल्या खोबऱ्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं फॅट्स असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याबरोबर पण तुम्ही कंझ्युम करू शकता. इव्हन तुमचे जे आपण जी काय म्हणतात पोळी बनवतो, भाकरी बनवतो, त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आणि काही नसलं तरी पाण्यामध्ये घेतलं तर मे बी तुम्हाला त्याची चव नाही लागणार. सो तुम्हाला प्रोटीनच घ्यायचं आहे किंवा तुम्हाला इतर सप्लिमेंट घ्यायचं, त्यासाठी मी मिल्क घेतलं पाहिजे. मिल्कमध्ये घेतल्यामुळे ते पॅलेटेबल होतं, व्हॉट आय थिंक, म्हणजे ते प्यायला जरा बरं वाटतं, त्यात चांगलं घुलमिलतं ते, त्यामुळे ते होतं. पण त्याच्यासाठी मला दूध घेतलं पाहिजे हे एक्सक्यूज आहे असं मला कुठेतरी वाटतं. ओके ओके डॉक्टर, प्लांट बेस्ड दूध आहेत, सोया मिल्क आहे किंवा बदाम मिल्क आहे, तर हे योग्य सबस्टिट्यूट्स आहेत का? योग्य सबस्टिट्यूट आहेत जर का तुम्ही ते योग्य प्रमाणात घेत असाल आणि खरंच गरज असेल किंवा तुम्हाला तुमची सवय सुटत नाहीये, मला त्या दुधाच्या चहाचीच तल्लफ आहे किंवा मला ते दूध लागतंच किंवा मला कुठेतरी दुधाचे पदार्थच आवडतात. सो टेस्टबडला तुम्हाला ते सवय होण्यासाठी तोपर्यंत तात्पुरता बदल तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्ही जर का बैठी जीवनशैली आहात तर वीस आहे की व्हिगन मिल्क पण जास्त घेऊ नका. व्हिगन मिल्क सुद्धा पचायला जड गोष्ट आहे. मग ते सोया मिल्क असू दे, बदाम मिल्क असू दे, कोकोनट मिल्क असू दे, त्यातल्या त्यात म्हटलं तर. आणि हे सगळं कसं आहे, फ्रेशली घरात प्रिपेअर करत असाल तर बरोबर, बाहेर जाऊन परत तुम्ही पॅक करणार असाल तर मग त्यापेक्षा रेग्युलर दूध पित राहा. दोन्हीमध्ये फार मोठा काय फरक आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं मी जाऊन बाबा उगवतं सांगण्यासाठी मी व्हिगन बनलेलो आहे आणि मी जाऊन पॅकेटवालं कोकोनट मिल्क आणतोय पॅकेटवालं, कारण त्यात परत प्रिझर्वेटिव्ह आली, केमिकल्स आली, काय त्यात टाकलेलं आहे माहित नाही. सो तुम्हाला घ्यायचंच असेल तर कोकोनट मिल्क घरातल्या घरात बनवा. त्याच्यापासून एका नारळापासून 1 लिटर कोकोनट मिल्क तयार होऊ शकतं. सो इट इज प्राइस कॉम्पिटंट ऑल्सो. आणि असं प्रूव्ह झालेलं आहे की ब्रेस्ट मिल्कमध्ये, ह्युमन ब्रेस्ट मिल्कमध्ये जेवढी नरिशमेंट आहे तेवढी सेम नरिशमेंट तुम्हाला कोकोनट मिल्कमधनं प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट, लहान मुलांच्या मध्ये वगैरे कोकोनट मिल्कचा पुढचा ॲडिशनल सोर्स बदामाचं दूध. आणि असं स्टडीजमध्ये लक्षात आले की लहान मुलांना गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापेक्षा जर का आपण बदाम किंवा कोकोनट मिल्क मिक्स करून किंवा नुसतं बदामाच्या दुधाची जर का सवय दिली तर ते ॲडिक्टिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे फॅट पण खूप जास्त शरीरात वाढत नाही. टाईप 2 डायबिटीसची किंवा टाईप 1 डायबिटीसची रिस्क पण त्यात दिसत नाही. आणि ते पॅलेटेबल आहे. एकदा का तुम्हाला बदामाच्या दुधाच्या प्यायची सवय लागली लहान मुलांना की ते इकडच्या दुधाकडे जात नाही. आणि दुसरी गोष्ट, हेल्दी म्हणण्यापेक्षा ब्रेन डेव्हलपमेंट आणि याच्यासाठी आपण म्हणतोच ना, बदाम खावा, अक्रोड खावा, ड्राय फ्रुट्स खावा, तर ते ग्रोथसाठी पण पोषक आहे आणि ह्याच्यासाठी पण पोषक आहे. बरोबर. तुम्ही कोकोनट मिल्कमध्ये बदाम मिक्स करा, नाहीतर बदामाचं दूध मुलांना द्यायला सुरू करा. ओके डॉक्टर, गावाकडे पर्टिक्युलरली असं म्हणतात की आमच्याकडे धारोष्ण दूध येतं. ओके ओके, लगेच ताजं दूध काढलं की इकडे आपल्या घरामध्ये येतं ते. पण शहरामध्ये धारोष्ण दूध सहसा मिळत नाही. पॅकेट फूड्स, तर धारोष्ण दूध वर्सेस पॅकेट दूध यामध्ये फरक काय आहे की सेम हानिकारक आहे दोन्ही? नाही, पॅकेट मिल्क तर बिग नो. पॅकेट मिल्क साठी तर मी म्हणेन की इफ यू आर डायबिटिक ऑर इफ यू डोंट वॉन्ट टू बिकम डायबिटिक, पॅकेट मिल्कला तुम्ही नोच म्हणा. पॅकेट मिल्क आहे प्रॉफिटेबल, खूप प्रॉफिटेबल आहे, त्याचा फायदा खूप आहे, कुणालाही सांगायची गरज नाही. ते कुणी बनवलेलं आहे, ते विकणाऱ्यांनी त्याच्या फायद्यासाठी बनवलेलं आहे. बरोबर. नाव इट्स अप टू यू, ते तुम्ही वापरायचं का नाही वापरायचं. इट्स व्हेरी सिम्पल. बरोबर. आज दुधाची क्रांती झालेली आहे, शेतकरी दूध हे करतोय, असं करतोय, बरेच ह्याच्यावरती बऱ्याच जणांचे प्रश्न येतात. तर मला म्हणायचं की माझ्या लाईफमध्ये मी सक्सेसफुल व्हायचं नाही का, माझ्या लाईफमध्ये मी ग्रोथ करायची नाही का, तर मी ग्रोथ करायची. त्याच्यासाठी त्यांनी तो मार्ग स्वीकारलाय की मला पशुपालन करायचं आहे, मला दूध तयार करायचं आहे, मला दुधामध्ये हे करायचं आहे आणि मला विकायचं आणि त्यातनं मला पैसे कमवायचे. सो हे कसं आहे की तो त्याचा बिझनेस करतोय मिल्क विकण्याचा आणि तो मोठा होतोय. तुम्ही ठरवायचंय की बाबा तुम्ही हेल्दी राहायचंय का नाही राहायचंय. मी असं म्हणत नाहीये की दूध पिलेला सगळ्यांना डायबिटीस होणारच.
पण असं लक्षात आलेलं आहे जर का तुम्ही डायबेटिक असाल आणि तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ तुमच्या खाण्यात आहे तेवढे ठेवले किंवा वाढवले तर तुमचा डायबिटीस वाढताना दिसून आलेला आहे. तुम्ही तुमच्या डायबिटीसमधनं बाहेर पडणं डिफिकल्ट होतंय. हा पहिला मुद्दा. बरोबर. त्यामुळं असं कोणी ह्याच्यातनं काढू नये की नाही सगळ्याच दूध पिणाऱ्या लोकांना किंवा जुन्या लोकांना कुठं डायबिटीस होतो वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट आली धारोष्ण दूध. आता धारोष्ण दूध हे कुणापासून येणं एक्सपेक्टेड आहे? तुम्ही आयुर्वेदाचा रेफरन्स द्याल, प्राचीन संदर्भ द्याल, तर कुठला संदर्भ देता तुम्ही की ती देशी गाय पाहिजे, त्या गायीची देखभाल पण आपल्या घरातल्या लहान मुलांच्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या जे कोणते गायींचं गोपालन करतो त्या मालकांनी केलेली पाहिजे, तिला तेवढंच प्रेम दिलं पाहिजे, नॅचरल पद्धतीनं तिची हे झाली पाहिजे, काय म्हणतो तिचं कन्सिव्ह नॅचरल पद्धतीनं ती झाली पाहिजे आणि तिची डिलिव्हरी वगैरे आहे ते पण सगळ्या नॅचरल पद्धतीनं व्हायला पाहिजे. हे पॉसिबल आहे का आजच्या कालावधीमध्ये? आज त्या गायीला सगळ्यात पहिल्यांदा ज्या पद्धतीने तिला ग्रोथ करताना तिला बाळ व्हावं, तिला हे व्हावं म्हणून इंजेक्शन्स, त्यानंतर आर्टिफिशियल इन्सॅमिनेशननी तिची इच्छा असो अगर नसो तिला हे दिलेलं आहे. परत तिला प्रेग्नंट बनवल्यानंतर तिला दूध जास्त येण्यासाठी आपण इस्ट्रोजनपासून ऑक्झिटोसिनपर्यंत सगळे हार्मोन्स दिलेले आहेत. ते सगळे हार्मोन त्या रक्तामध्ये उतरलेले आहेत. परत तिला ते ज्या दूध काढलं जातं ते पण नॅचरल पद्धतीनं खूप कमी ठिकाणी काढलं जातं. बऱ्याचसारख्या डेअरी आणि ह्याच्यात मशीन्स आलेले आहेत आणि तिथं बऱ्याच वेळेला सारखं प्रेग्नन्सी आणि ह्याच्यामुळे त्यांना ब्रेस्टमध्ये गाठी व्हायची शक्यता असते आणि ते होऊ नये म्हणून त्यांच्यावर अँटीबायोटिक पण पहिल्यापासून दिलेले असतात. सो तुम्ही जे प्युअर म्हणताय ते प्युअर येतंय का? धारोष्ण येतंय का? तुम्ही जे धारोष्ण दुधाची संकल्पना करताय तर ते धारोष्ण दूध म्हणजे ॲक्च्युली ती गाय पण हॅपीली कन्सिव्ह झालेली आहे आणि हॅपीली दूध दिलेलं आहे आणि तिथनं आलेलं दूध. मग तिथं पेण्यासाठी त्या टायमिंगला आणि त्या गोठ्यात जायची तुमची तयारी आहे का? एवढ्या सकाळी लवकर उठून ज्या वेळेला दूध काढलं जातं किती वेळा आपण बघायला जातो. आणि सगळ्यात राहिला प्रश्न की ज्या गायींचा आपण उल्लेख करतोय त्या तरी कुठं देशी राहिलेल्या आहेत? म्हणजे ज्या भारतीय गायी होत्या त्या आता भारतीय गायी राहिलेल्याच नाही आहेत. 5 ते 10% गायी ह्याच्यात आहेत. माझं तर उलटं म्हणणं आहे की प्रत्येक घरात गाय पाहिजे ॲक्च्युली. जरी तुम्ही गावाकडची गोष्ट म्हटलं तर गाय असणं हे एका चांगल्या म्हणजे घरात लक्ष्मी असल्याचं लक्षण आहे. असं म्हणतात की घरात गाय असेल तर ती सगळं घर चांगलं राहतं, ह्याच्यातलंही राहतं. गायीच्या देहावरती तुम्ही जर का बघितलं तर प्युअर गायीचं लक्षण काय आहे की देशी गायीचं लक्षण काय की ज्या गायीच्या ह्याच्यावर हंप किंवा वशिंड असतं तिला प्युअर गाय म्हणतात. आता आजकाल ज्या 90% गायी राहिलेल्या आहेत त्यांना ते वशिंडच नाही आहे. तुम्ही बघितलं तर आपण म्हणतो जर्सी. माझं तर म्हणणं आहे की जर्सी ही प्युअर गाय नाहीच आहे. जर्सी गाय काय आहे माहिती आहे का? जर्सी गाय हे हायब्रिड आहे. कुणाचं हायब्रिड आहे? हे डुक्कर आणि गायीचं मिश्रणात तयार झालेला तो प्राणी आहे. बापरे, हे पचवणंच खूप अवघड आहे. पचवणं पण ऍक्च्युली इट्स अ फॅक्ट. मी सांगते विश्वास ठेवू नका, गुगलवर काढून चेक करा की त्याच्यामध्ये जे हायब्रिड मिक्सर आहे आणि कशासाठी ते मिक्सर वापरले तर त्याच्यामध्ये दुधाची पैदास जास्त प्रमाणात व्हावी, दूध जास्त देतं. डुकराचं जर का हे बघितलं आपण जीन्स का वापरले तर दुधाची पैदास जास्त प्रमाणात व्हावी. आणि आपल्या गायींचं काय केलं आपण? आपल्या गायींना आपण हे करून टाकलं की काय देतच नाही, दूधच देत नाही, काय कामच करत नाही, हेच करत नाही म्हणून आयदा त्यांना आपण कसायाकडे देऊन टाकलेलं आहे. नाहीतर बऱ्याचसारख्या मध्ये मी स्वित्झर्लंडला व्हिजिट केली होती तर तिथं कितीतरी गायींचे गोठे बघितले आणि तिथं त्यांनी काय केलेलं आहे त्या गायीनं मोकळं सोडलेलं आहे, फ्री वातावरण. 5,000 6,000 एकर्समध्ये त्या गायींना हे केलेलं आहे, मोकळं सोडलेलं आहे. आणि आपल्या घरातल्या मुलांची जशी आपण काळजी घेतो तसं त्या गायींचं पालन पोषण केलं जातंय, त्याला हे केलं जातंय, त्याला छान ठेवलं जातंय. तर ॲक्च्युली प्युअर गाय हे त्याला 2 रिझन आहेत गायीसाठी. गायीला ते जे वशिंड असतं तर ते एक स्पिरिच्युअल पण रिझन आहे, म्हणजे त्याला एक आध्यात्मिक पण कारण आहे आणि एक सांस्कृतिक पण आपल्या ह्याच्यामध्ये. असं म्हणतो ना आपण की गायीमध्ये 33 कोटी देव असतात. हां, तर त्याचं कारण असं आहे की ते गायीमध्ये जे वशिंड असतं किंवा ते हंप असतो तर ती सूर्यनाडी आहे आणि गाय हा एकमेव असा प्राणी आहे की जो सूर्यनाडीला अट्रॅक्ट करू शकतो. बरं. म्हणजे सूर्यनाडी जेव्हा असती तर असं म्हणतात की त्या गायीच्या ह्याच्यावरून जर का आपण हंप करून जर का 8 दिवस रोज 2 मिनिटं 5 मिनिटं हात फिरवला तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो, तुमचा हार्ट रेट कंट्रोलमध्ये राहू शकतो, तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकतं 8 दिवसामध्ये. आणि आजकाल ते सुरू झाले बघा गायीला हक करणं वगैरे याच्यावरती. गोठे निघाले डॉक्टर कॅन्सर पेशंटसाठी, कॅन्सर आणि पेशंटच्या उपचारासाठी. सो हे प्युअर गायीचं महत्व होतं. तर का तुमची तशी प्युअर गाय आणि त्याचं धारोष्ण दूध तुम्हाला मिळणार असेल आणि तुम्ही घेणार असाल आणि तुम्ही प्लस ऍक्टिव्ह असाल तर मला वाटतं की दूध बेस्ट आहे. दूध मग तुमच्यासाठी अमृतासारखं आहे. पण असं दूध आपल्याला मिळतंय का आज? सो आपण फक्त काय केली, इमोशन कॅप्चर केली, ती ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वापरली आणि त्याच्यातनं वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण तयार केले. पण ते तयार करताना पण त्यात एवढी भेसळ आहे. म्हणजे मध्ये एक स्टॅटिस्टिक्स आलं होतं की काहीतरी भारतामध्ये डेली 65,000 कोटी दूध कलेक्शन आहे. बरं. आणि विक्री आहे 1,65,000. 65,000 कोटी लिटर. 65,000 कोटी लिटर कलेक्शन आहे आणि त्याच्यात तिप्पट विक्री आहे. मात्र हे एवढं कुठून आलं? म्हणजे एवढं जर का प्रमाण तुमचं जास्त प्रमाणात होतंय तुमच्या पैदाशीच्या तिप्पट तुम्ही दररोज विकताय
म्हणजे जेवढं कलेक्शन आहे त्याच्या तिप्पट. प्रोडक्शनच्या मी तिप्पट पाणी जरी विकताय. डबल टाकलं म्हटलं तरी मग तुम्ही अजूनही पण काहीतरी त्यात मिक्स करताय. तो त्यामुळं मध्ये जेव्हा सर्व्हे करण्यात आला होता तर असं लक्षात आलं होतं, आणि मला वाटतं महाराष्ट्रातच कोणीतरी बच्चू कडू का कोणीतरी संसदेत हा विषय मांडला होता आणि त्यांनी ॲक्च्युली डेमो दाखवला होता ह्याच्यात, बरं. की किती प्रमाणात आणि कुठल्या भेसळ कुठल्या दुधामध्ये लेवलवरती चालली आहे. मिल्कमध्ये भेसळ होते, आणि हे भेसळयुक्त दूध आपल्या सिटीमध्ये दिलं जातं. मध्ये एक सर्वे आय थिंक ABP माझानी सर्वे केला होता 10 वर्षापर्यंतच्या डायबेटिक लहान मुलांचा, मुंबईमध्येच आय थिंक स्टडी झाला होता. 50% लोकांच्यामध्ये हे डायबिटीस पैदा करणाऱ्या अँटीबॉडी लहान मुलांच्यामध्ये, 50% लोकांच्यामध्ये हे टाईप 1 डायबिटीस तयार करणारे जे अँटीबॉडीज असतात ते डिटेक्ट झालेले आहेत. म्हणजे जर का अशा पद्धतीने दुधाचं कंटिन्यू ठेवलं तर ह्यांना डायबिटीस होऊ शकतो. याच्यावरती हे ABP माझावरती मागच्या 1-2 वर्षापूर्वीच हा स्टडी करण्यात आला होता. 10,000 मुलांच्यावरती स्टडी करण्यात आला. बापरे, भयानक आहे हे सगळं. आणि मुख्य पचवणं अवघड आहे सामान्य माणसाला पचवणं अवघड आहे, कारण तेवढं आपल्यावरती संस्कार आहेत ना, आपल्यावर आपले इमोशनच तेवढ्या हे केलेले आहेत. अगदी बरोबर. ॲडव्हर्टाइजमेंटने. डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की आपण हळद ही अँटीऑक्सिडंट असं गृहीत धरतो, बरोबर? बऱ्याचशा याच्यासाठी उपयोगी पण ठरते. तुमचा प्रश्न लक्षात आला पण मला. हळद दूध घ्यावं म्हणतात रात्री झोपण्यापूर्वी. नुसती हळद पाण्यात टाकून घ्या. त्याच्यात हळद टाकल्यामुळे दुधातल्या इन्फ्लमेटरी पॉवर्स कमी होत नाहीत. दुधातलं इन्फ्लमेशन आपल्याला कमी करायचं नाहीये, दुधातली सूज कमी करायची नाही, आपल्याला आपल्या शरीरातली सूज कमी करायची. तर घ्यायचे तर हळद गरम पाण्यामध्ये टाकून घ्या. त्या दुधाचा मे बी असं होत असेल की हळद दुधात टाकल्यामुळे दुधामधले जे थोडेफार इन्फ्लमेटरी मार्कर्स आहेत जे आपल्या शरीरात जाऊन सूज तयार करणार ते मरत असतील, त्यामुळे मे बी होत असेल. त्यांना काय फार मोठा फरक पडतोय आपल्याला. परत अगेन सायकोलॉजिकल समाधानाकडे येतोय. सायकोलॉजिकल समाधान. हळदीमुळे इन्फ्लमेशन कमी होऊन जरा घशाला वगैरे बरं वाटतंय, तर हळद मध्ये प्रॉपर्टी, उगाच दुधाला कशाला त्याच्याबरोबर चिटकवतात. ओके डॉक्टर, डायबिटीस पेशंटनी दूध ही योग्य प्रमाणात घेणं योग्य आहे किंवा पूर्णपणे? आता नो, म्हणजे कारण माझ्या प्रत्येक जेवढे प्रश्न मी आता तुम्हाला विचारले त्याच्यासाठी तुम्ही नकार असं एकच ऑप्शन चूज केलेलं आहे. हे आता म्हणजे एवढ्या सगळ्या पेशंट्सना बघितलं ना, पहिल्यांदा आम्ही ते थोड्या प्रमाणानंतर लक्षात आलं, आम्ही पेशंटला विचारायचो की बाबा तुम्हाला पूर्ण बरं व्हायचं आहे, अर्ध बरं व्हायचं आहे, चतकोर बरं व्हायचं आहे. पेशंट आम्हाला पूर्ण बरं व्हायचं आहे. तर मग बाबारे तुला दूध आणि दुधाचे पदार्थ काही कालावधीसाठी तरी पूर्णपणे थांबवायला लागतील, तुझी प्रगती लवकर होईल, राईट? नाही तर नंतर यू विल गेट कन्फ्युज्ड. आणि दुसरं काय आहे की दूध जेव्हा आपण परत प्रोसेस करतो, दही तर म्हणजे आपण बरेच जण काय म्हणतात, आम्हाला आयुर्वेदाचा रेफरन्स देतात. आयुर्वेदात तर असं सांगितलेलं आहे की दूध हे वगैरे वगैरे वगैरे. मी ऍक्च्युली आयुर्वेदाची काही पुस्तकं काढून बघितली. माझे बरेच सारखे आयुर्वेदिक फ्रेंड्स आहेत, इव्हन त्यांना पण विचारलं, आपल्याबरोबर पण बरेच सारखे डॉक्टर्स आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की डॉक्टर आयुर्वेदाने 5 डायबिटिक व्यक्तीला 5 पॉयझन सांगितलेले आहेत की 5 पदार्थ विषासारखे आहेत, ते टाळायचे. 5 पांढरे पदार्थ. त्यातला पहिला पदार्थ मिल्क आहे. दूध हे राजसिक कॅटेगरीमध्ये जातं. तर दूध कुणाला सांगितलेलं आहे? जो कृश आहे, जो TB, क्षयरोग किंवा अशा आजारातून उठलेला आहे, ज्याची पार अगदी अजीर्ण अवस्था झालेली आजारामुळे, तर त्याला रिकवर होण्यासाठी ते पण गाईचं शुद्ध दूध किंवा शुद्ध तूप दिलं पाहिजे रिकवर होण्यासाठी. नॉट की डायबिटिक, जो ऑलरेडी डायबिटिक आहे, जो ऑलरेडी राजसिक आहे, ऑलरेडी जो फॅट आणि चरबीमुळे फुगला आहे, त्याला तुम्ही अजूनही फुगवू नका. त्यामुळं दूध आणि दही हे 2 पदार्थ वर्ज्य आहेत. दही हे इन्फ्लमेटरी आहे. बरेच जण म्हणतील दूध नाही तर मग दह्यामध्ये काय, तर दही इन्फ्लमेशन आहे. तुमच्या शरीरात ऑलरेडी ग्लायकोजनमुळे, शुगरमुळे, फॅटमुळे सूज तयार झाली आहे. त्या सुजेला वाढवण्याचं काम हे दुधामधलं फॅट करतं किंवा मिल्क इट सेल्फ करतं. दुसरी गोष्ट, मिल्कमधलं जे प्रोटीन आहे, ॲनिमल मिल्क, ते ल्युसिन नावाचं प्रोटीन असतं किंवा केझिन नावाचं प्रोटीन असतं. केझिन इज बीटा सेल डिस्ट्रक्टर, हे प्रूव्ह झालेलं आहे. ते बीटा सेलला जाऊन चिकटतं. बीटा सेलचं सायटोसिस म्हणजे बीटा सेलचं जे काही प्रोडक्शन होण्याचा रेट आहे ते पहिल्यांदा कमी करतं आणि लॉंग टर्म एक्सपोजरमध्ये बीटा सेल कम्प्लिटली शट ऑफ होऊ शकतात तुमचे, जे डायबिटिक पेशंटला जास्त घातक आहे. आणि तुमची इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी पहिला कमी होणार, नंतर इन्शुलिनचं प्रोडक्शनच थांबून गेलं. दुसरं ल्युसिन इज अ एम्टॉर ॲक्टिव्हेशन पाथवे, आपल्यातला ऑक्सिडेशनचा पाथवे. ऑक्सिडेशन म्हणजे जर्जर होण्याची प्रक्रिया, जीर्ण होण्याची प्रक्रिया, गंजण्याची प्रक्रिया सेल्युलर लेवलवरती, ती वेगाने ॲक्टिवेट करतं. हे मीटशी रिलेटेड पण डिसाईड झालेलं आहे, म्हणजे दिसून आलेलं आहे, आणि डेअरी प्रोडक्टशी पण रिलेटेड दिसून आलेलं आहे. अगदी रिसेंट स्टडी आहे, 2018-2019 मध्ये केलेला स्टडी आहे. चांगल्या इन्स्टिट्यूटनी केलेला स्टडी आहे. इंडिपेंडंट मार्कर म्हणून ॲनिमलमधनं येणारं जे ल्युसिन नावाचं प्रोडक्ट आहे ते एम्टॉर ॲक्टिव्हेशन आपल्या ह्याच्यामध्ये करतं. आणि हे जे केझिन आहे ते केझिन सगळ्यात जास्त हार्मफुल डायबिटिक पेशंट्समध्ये दिसून आलेलं आहे. तर तुम्ही कशाला, म्हणजे माझं म्हणायचं आहे की विषाची परीक्षा बघायची कशाला?
हा सिंपल म्हणणं आहे. आणि माझं म्हणणं आहे की मिल्क बंद केल्यामुळं तुमचं नुकसान काही होत नाही, झालं तर फायदाच होतो हे दिसून आलेलं आहे. तुमच्या मनात जे सायकोलॉजिकल आहे की दूध पिल्यावर माझं कॅल्शियम कमी होईल, दूध पिल्यानंतर मला प्रोटीन मिळणार नाही, 100 ml मिल्कमध्ये जेवढं तुम्हाला प्रोटीन मिळतं किंवा जेवढं कॅल्शियम मिळतं ते तुम्हाला दररोजच्या 4 बदाम खाल्ल्यावर मिळू शकतं. 4 बदाम इझी आहेत. तुम्हाला 4 बदाम पण खाणं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही थोडे मुठभर बॉईल केलेले भाजलेले शेंगदाणे हे तर घेऊ शकता. त्याच्यातनं पण तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. नुसतं कॅल्शियम नाही मिळणार, झिंक पण मिळेल तुम्हाला, फॉस्फरस पण त्याच्यामध्ये चांगलं मिळेल. सो वाय यू वॉन्ट टू, तुम्ही त्याची कशाला हे करताय. राहिला प्रश्न माझी ती हॅबिट मोडणं. मी चीजपर्यंत तर जातच नाही. चीज इज द वर्स्ट फॉर्म ऑफ ट्रान्स फॅटी ऍसिड. आणि चीजमध्ये असतात सगळ्यात महत्वाचे सुडोमॉर्फिन जे साखरेमध्ये पण दिसून आलेले आहेत. आपल्याला चटक लागते. सुडोमॉर्फिनमध्येच त्याचा वर्ड आहे बघा, सुडोमॉर्फिन. मॉर्फिन तर माहिती आहे आपल्याला ड्रग आहे, ॲडिक्शन होतं. तर हे काइंड ऑफ अ सुडोमॉर्फिन म्हणजे चीजमध्ये किंवा दुधाच्या काही पदार्थांमध्ये, दुधापासून आपण जे प्रोसेस्ड गोष्टी करतो तर त्याच्यात हे सुडोमॉर्फिन भरभरून असतात. त्यामुळे काय होतं की एकदा ते खाल्लं की तुमचं सेरोटोनिन, डोपामिन ब्रेनमध्ये सिक्रेट होतं, पुन्हा 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 खावं वाटतं. म्हणून बऱ्याच पदार्थांना तुम्ही आज बघितलं ना, चीज भरपूर टाकलेलं असतं. पहिलं आत पण चीज, मध्ये पण चीज आणि वरून पण चीज. अगदी बरोबर. मग ते तुमच्या डायबिटीसचं पण मग काय खरं नाही, ते पण चीज करून टाकणार. त्यामुळं चीज तर एकदम वर्स्ट. आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी बघा, ते टॉपिंग नसतील तर ते तेवढं आपल्याला जात नाही. किंवा मुलांना पण ना त्याची हे होती, म्हणजे पुन्हा 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 ते मला खावं वाटतं. चीजमध्ये तो एक इन्ग्रेडियंट आहे. दुसरं ट्रान्स फॅटी ॲसिड आहे, ते तुमच्या पुढे जाऊन आर्टरीज क्लॉग करणार. सो नॉट ओनली फॉर युअर डायबिटीज, PCOD, ॲथरोस्क्लेरोसिस, किडनी डिसऑर्डर्स, त्यानंतर कुठलं कॅन्सर्स वेगवेगळ्या पद्धतीचे, प्रोस्टेट कॅन्सरपासून युटेराइन कॅन्सरपासून ते ब्रेस्ट कॅन्सरपर्यंत, एव्हरीथिंग इज लिंक टू ॲनिमल मिल्क. त्यामुळे चॉईस इज युअर्स. मी बऱ्याच वेळा पेशंटना काय म्हणतो की तुम्ही असं करा की 90 दिवस तुम्ही दूध थांबून बघा काय तुमच्या शुगर लेवलमध्ये आणि ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ह. बरेच जण काय करतात, वरवरचं बघतात. माझ्या एका पेशंटची मी स्टोरी सांगेन की 2021 मध्ये ते आपल्याकडे आले होते. 6 महिन्यात सगळी ट्रीटमेंट वगैरे फॉलो केली, MRPs बंद केले, एकदम तब्येत चांगली झाली आणि शी गॉट क्युअर्ड ऑफ डायबिटीस. म्हणजे त्यांच्या मेडिसिन्स बंद झाल्या आणि शी गॉट रिलॅक्स. पुढे त्यांनी त्याच्यावर मेहनत नाही घेतली. आणि मग नंतर 2-3 वर्षानंतर परत लाईफस्टाईल बिघडली, परत सगळ्या पदार्थ गोष्टी सुरू केल्या, परत डायबिटीस झाला. आणि दे हॅव जॉईन टू सम अदर कुठल्या ह्याला की जिथं ते CGM वगैरे लावतात. आणि तिथं ते बघितलं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही मिल्क प्रोडक्ट्स खाऊ शकताय, कारण दूध पिल्यानंतर ना तुमची शुगर वाढत नाहीये. सो शी स्टार्टेड अगेन कन्झ्युमिंग ऑल टाइप्स ऑफ मिल्क प्रोडक्ट्स खाल्ले, हे केलं. का तर मिल्क प्रोडक्ट्सनी शुगर वाढत नाहीये. शुगर दिसली नाही ना, CGM वरती CGM नाही दिसली. आणि 3-4 महिन्यानंतर शुगर HbA1c तिच्या लाईफटाईममध्ये जेवढं नव्हतं तेवढं HbA1c तिचं 11-12 पर्यंत HbA1c पोहोचलं. मग तिला बॅकएंडला लक्षात आलं. आणि मग आता 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा माझी गाठ पडली, डॉक्टर मला त्यावेळेला लक्षात आलं की मला असं वाटलं की मिल्क प्रोडक्ट मला सेफ आहेत, कारण त्यांनी मला CGM वरती दाखवलं होतं. पण नंतर मला लक्षात आलं की 6 महिन्यात परत माझ्या शुगरला एवढ्या वाढत आहेत. तर मला लक्षात आलं की अंडरलाईन काय होतं की मिल्क तुम्हाला इमिजिएटली शुगर रेंज दाखवत नाही आणि तिथं लोक फसतात. मिल्क कन्झम्पशन केल्यामुळं तुमचा अंडरलाईन इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो. इन्शुलिन रेझिस्टन्स हा हळूहळू वाढणार आहे. तुमचा जो इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती तुमची कमी होताना दिसते आणि ही तुमच्या फास्टिंग PP HbA1c मध्ये मेजर होत नाही, इमिजिएटली मेजर होत नाही. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं की मी आज दूध पिलंय आणि उद्या मी बघितली किंवा 2 तासांनी बघितली, अरे शुगर तर नॉर्मल आहे, काही जणांची कमी झालेली दिसते. सो शुगर हे सिम्पटमॅटिक आहे ना, शुगर वरवरचं आहे. शुगर त्यात डायरेक्ट तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळं जे तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढणार आहे, त्याच्यामध्ये जे तुमचं अनयुटिलाइज कार्बोहायड्रेट आहेत हे फॅटमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याच्यामध्ये असलेली चरबी आहे ही फॅटमध्ये कन्वर्ट होणार आहे, ती तुमच्या सेलमध्ये जाऊन साठणार आहे. तो इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होणार आहे. ही लंबी प्रोसेस आहे. इट टेक्स 3 months, 6 months, 9 months, 1 year. आता अंडरलाईन तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला, मग तुमची शुगर त्या सेलमध्ये जात नाहीये, मग ती वाढलेली दिसते. आता हे पेशंटला कोण समजावून सांगत नाही. पेशंट काय म्हणतो, मी ताक पिल्यावर माझी कुठं शुगर वाढते, मी पनीर खाल्ल्यावर माझी, पनीर तर प्रोटीन आहे, दूध तर हे आहे, मी चीज खाल्ल्यावर माझी कुठं शुगर वाढते. सो दुधाला तुम्ही तशा पद्धतीने घेऊ नका. तुम्हाला जर का दूध घेताय तर 3 महिन्यातनं 6 महिन्यातनं एकदा फास्टिंग इन्शुलिन चेक करा, त्याच्यात काय फरक पडतोय का. जर का तुमचं अंडरलाईन फास्टिंग इन्शुलिन वाढतंय, HSCRP वाढतंय, तर समजायचं की बाबा गडबड आहे. आणि बरेचसारखे न्यूट्रिशनिस्ट आणि हे बघतात की नाही सगळ्याच गोष्टीमध्ये कार्बोहायड्रेट आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये फॅट आहे, मिल्कमध्ये तर प्रोटीन असतं, ॲनिमल मिल्क घेतलं काय. तर क्लिअर कट डिफरन्स ह्याच्यात लक्षात आलेला आहे. ॲनिमल प्रोटीन इज ॲथ्रोजेनिक. म्हणजे काय, जेवढं तुम्ही ॲनिमल प्रोटीन कंझ्युम करता तर त्या ॲनिमल प्रोटीन बरोबर तुमच्या आर्टरीज क्लॉग होणार, ॲथरोस्क्लेरोसिसची रिस्क तुमची वाढणार आहे, तुमचं रक्त घट्ट होणार आहे,
तुम्हाला जे काही कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण ते कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढणार आहे, ट्रायग्लिसराईड तुमच्या शरीरात जास्त राहणार आहे. त्यामुळे इट इज नॉट फॉर द डायबिटीस, इट इज फॉर द ओव्हरऑल हेल्थ. त्यामुळं तुम्हाला मी असं कधीच ॲडवाईस नाही देणार की बाबा थोडंसंच दूध घ्या, थोडंसंच हे करा. तुम्ही आर या पारची लढाई ठरवून घ्या आणि त्या ह्याच्यातनं बाहेर पडा लवकरात लवकर. थोड्याशा कालावधीसाठी तुम्ही व्हिगन मिल्कचा सहारा घेऊ शकता, नंतर व्हिगन मिल्कची सुद्धा गरज नाही लागत, फ्रँकली स्पीकिंग. ओके, थँक्यू. एक रॅपिड फायर घेऊया क्विक. हो अगदी. बरीचसारखी उत्तर नो असतील असं वाटतं. ठीक आहे, तरी पण तरीही मिल्क रिलेटेड. हो. चहा किंवा कॉफी काय योग्य? चहा किंवा कॉफी जर का हर्बल घेत असाल तर चहा योग्य आहे, अदरवाईज चहा किंवा कॉफी दोन्ही पण योग्य नाही. तुम्ही डायबिटिक पेशंटच्या संदर्भात विचारताय. चहा किंवा कॉफी कुठलंच योग्य नाही. ताक किंवा दही काय बेस्ट असेल? त्यातल्या त्यात बरं ताक, पाणी भरपूर टाकलेलं. ओके. प्लांट बेस्ड मिल्क मध्ये सोया मिल्क का बदाम मिल्क? बदाम मिल्क. ओके, बदाम मिल्क. आणि तूप योग्य आहे किंवा नाही? जर का प्युअर देशी गाईच्या दुधापासून बनवलं असेल किंवा व्हिगन सोर्स कोकोनटपासून बनवलं असेल आणि थोड्या प्रमाणात तुम्ही जर का घेत असाल तर तूप योग्य आहे, तूप घेऊ शकता. तूप अल्कलाइन आहे. ओके, थँक्यू सो मच डॉक्टर ह्या एपिसोडसाठी. मी हा एपिसोड अगदी तूप खायला तरी परवानगी दिली डॉक्टरांनी. ॲटलिस्ट परवानगी दिलेली आहे. आणि खरं सांगू का, जेव्हा हा एपिसोड सुरू झाला मी अगदी हलक्यात घेतलं होतं. काय असणार आहे मिल्क म्हणजे, दूध म्हणजे काय? मी सुरुवातही तशीच केली होती की आजचा विषय तसा गंभीर आहे किंवा सहजही घेण्यासारखा आहे, मी सहजच घेतला होता. पण आता जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्यावेळेस माझेच डोळे उघडले. 1 महिन्यासाठी मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स बंद करून बघा काय फरक दिसतोय. 100%. थँक्यू सो मच आजच्या एपिसोडसाठी. जसं मी म्हणाले की हा सहज घेण्यासारखा विषय नाही, बिलकुलच खरंच सिरियसली घ्या, इन्फॉर्मेशन काढा. एक्झॅक्टली. आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या आजच्या एपिसोडमधनं तुम्हाला मिळालेली आहेत. आपलं चॅनल डायबिटीज फ्री फॉर एव्हर हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलचा हेतू हा आहे आनंद पसरवणं, अवेअरनेस क्रिएट करणं. आणि मला खात्री आहे आपले जे एपिसोड्स येत आहेत वेगवेगळ्या विषयांवर ते तुम्हाला नक्कीच आवडत असतील. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळत असतील. कुठला विषय परत घेऊन येऊ हे नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.